डॉक्टर झाकीर नाईकची इस्लाम रिसर्च फाउंडेशन ही संस्था धर्मांतर करतेच शिवाय लव जिहाद करता फंडिंगही करते। एटीएसने अटक केलेल्या अर्शिद कुरेशीच्या तपासात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे। झाकीर नाईकची आयआरएफ संशयाच्या भोवऱ्यात। आयआरएफ करायची लव जिहादला फंडिंग। मुंबईतल्या एका मोठ्या डॉक्टरच्या मुलाचं धर्मांतर, 800हून जास्त मुलांचं धर्मांतर केल्याचा खुलासा। लीग डॉक्यूमेंट्स इसलिए कि देखो शरीयत के हिसाब से तो एक आदमी इस्लाम कबूल कर लिया, कलमा पढ़ लिया तो वहाँ तक मामला हो गया, लेकिन गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो है उसको राइटिंग में उसका स्टेटमेंट वगैरह लेना, अपने तौर से उसको नोटराइज वगैरह कराना, उस पर जो है गवर्नमेंट ने ये करके कानून बना के रखी हैं, तो इसलिए ये तमाम चीज़ें करना पड़ता है। तो उसके तहत हम लोग उनकी जो लीगल प्रॉब्लम्स आते हैं, उनके जो भी मामला आते हैं, नेम पुराना नाम एक रहता है, अभी इस्लामिक नेम आया तो नेम चेंज का पूरा लीगली हम लोग इस अंदाज से आगे बढ़ाते हैं। हा आहे रिजवान खान। मुंबईत इतर धर्मीय मुलांचं इस्लाममध्ये कसं धर्मांतर केलं जातंय याबद्दल तो सांगतोय। अल जजीरा चॅनलवरच्या डॉक्युमेंटरीत त्यानं ही माहिती दिली आहे। याच रिजवानला आयसिसचा संशयित दहशतवादी म्हणून महाराष्ट्र आणि एटीएस केरळनं अटक केली आहे। त्याच्यासोबत इस्लाम रिसर्च फाउंडेशनच्या अर्शिद कुरेशीला देखील अटक करण्यात आली आहे। ते दोघंही मिळून लव जिहाद मोहीम चालवायचे असा संशय तपास यंत्रणांना आहे। अर्शिद कुरेशी आणि रिजवान खान या दोघांनी मुंबईतून 300 पेक्षा जास्त तरुणांचं तर देशभरामध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त तरुणांचं धर्मांतर करून इतर धर्मीय मुलींशी त्यांचं लग्न लावून लव जिहादला खतपाणी घातल्याचं तपासामध्ये उघड झालेलं आहे। एवढंच नाही तर इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ही झाकीर नाईकची जी संस्था आहे, या संस्थेने अर्शिद कुरेशी आणि जो रिजवान खान आहे या दोघांना लव जिहाद करता पैसे देखील पुरवलेले आहेत, आर्थिक फंडिंग देखील केलेली आहे। यापैकी किती तरुणांचं बळजबरीनं धर्मांतर केलं गेलं याचा तपास एटीएस करते। अशा प्रकारे धर्मांतर करून तरुणांचं ब्रेन वॉश करून त्यांना आयसिसच्या दहशतवादी मार्गावर पाठवलं जायचं। रिजवान आणि अर्शिद या कारवाया कशा करायचे ते पहा। अर्शिद कुरेशी आणि रिजवान खानची लव जिहादची मोडस। अर्शिद कुरेशी सोशल मीडियावरील फेसबुक, वीचॅट, व्हॉट्सॲप, ईमेलचा वापर करून तरुणांना आयसिस या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित करायचा। मुस्लिम धर्मीय तरुणांचं ब्रेन वॉश करायचा। त्यांना इतर धर्मीय तरुणांमध्ये मुस्लिम धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला लावायचा। मुस्लिम धर्म स्वीकारा, अन्यथा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल असं तो घाबरवायचा देखील। धर्मांतर झाल्यानंतर मुस्लिम धर्म वाचवण्यासाठी आणि जन्नत मिळण्याकरता आयसिस सोबत काम करण्यास त्यांना भाग पाडायचा। तर रिजवान खान ब्रेन वॉश केलेल्या तरुणांना मुस्लिम धर्माचं जहाल महत्त्व समजावून सांगायचा। धर्मांतर केलेल्या तरुणींचे निकाहनामे तयार करायचा। मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या तरुणांना नवी ओळख, नवं नाव, नवा आसरा देण्याचं काम रिजवान करायचा। या धर्मांतरासाठी आयआरएफ कडून आर्थिक मदत मिळवायचा। त्याची बिलं एटीएसनं रिजवानकडून हस्तगत केली आहेत। अर्शिद कुरेशी आणि रिजवान खान या दोघांनी मुंबईतल्या गिरगाव इथल्या एका प्रसिद्ध डॉक्टर कुटुंबातील एका तरुणाचं धर्मांतर केलेलं आहे। एटीएस आता अशा कुटुंबांची चौकशी करत आहे आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन वरती कारवाईचा फास आवळत आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।